विक्रोळी येथे विक्रोळी पूर्व आणि पश्चिमला जोडणाऱ्या पुलाचं अनावरण जे आहे ते थोड्याच वेळापूर्वी या ठिकाणी पडलेलं आहे। 725 मीटरचा हा पूर्व आणि पश्चिमला जोडणाऱ्या पुलाचं जरी अनावरण पार पडलं असलं तरी विक्रोळीतील सर्वच राजकीय पक्षांच्या वतीनं श्रेयवादाची लढाई जी आहे ती लढाई या ठिकाणी सुरू झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। कारण की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वतीनं ट्विट करण्यात आलं आणि कोणताही मोठा कार्यक्रम न घेता जनतेच्या सेवेसाठी हा पूल खुला करण्यात येत आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वतीनं ट्विट करण्यात आलं होतं। त्यानंतर आज सायंकाळी 4 वाजल्यापासून हा पूल जो आहे तो सुरू करण्यात आला, परंतु कुठेतरी श्रेयवादाची लढाई जी आहे ती लढाई कुठेतरी या ठिकाणी पाहायला मिळाली। कारण की समोर आपण पाहतोय विक्रोळीकरांचा प्रवास झाला सुकर। खासदार संजय दिना पाटील जे स्थानिक खासदार आहेत त्यांच्या वतीने खरं तर या ठिकाणी बॅनर लावण्यात आलेला आहे। त्याचसोबतच या ठिकाणी आपण या दुसरीकडे पाहिलं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे देखील ठिकठिकाणी मोठमोठे बॅनर जे आहेत ते बॅनर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। आणि त्याचसोबतच भाजपच्या कार्यकर्त्यांकडून मोठा जल्लोष जो आहे तो या ठिकाणी केला जातोय। पेढे वाटप जे आहेत ते या ठिकाणी केले जात आहेत, कारण की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वतीनं ज्या पद्धतीने हा पूल खुला करण्याची घोषणा करण्यात आली त्यानंतर सर्व पदाधिकारी जे आहेत ते पदाधिकारी इथे उपस्थित झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। आणि आता मोठा जल्लोष जो आहे तो जल्लोष त्यांच्या वतीनं करताना पाहायला मिळते। आपल्यासोबत भाजपचे काही पदाधिकारी आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। काय सांगाल, काल मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली परंतु आता कुठेतरी श्रेयवादाची लढाई जी आहे ती या पुलावरून सुरू झाल्याचं पाहायला मिळतंय। श्रेयवादाची काहीच लढाई नाहीये। जसं पूर्ण तुम्ही देशात बघत आहात की आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी विकासाचं राजकारण करत आहेत, तसंच सेम आपल्या महाराष्ट्रामध्ये देवेंद्रजी विकासाचं राजकारण करत आहेत। जरी लढाई श्रेयाची असती तर याचं उद्घाटन बाकीचे कार्यक्रम समारंभ असं काहीतरी झालं असतं, पण जसं काल आदरणीय देवेंद्रजींनी सांगितलं की बाबा उद्घाटन वगैरे वेगळा विषय, पण सध्या पावसाळा सुरू झाला आहे आणि लोकांच्या गरजा बघताना सध्या काही कार्यक्रम न करता या पुलाची सुरुवात करा आणि लोकांना यांचा लाभ घेऊन द्या। महायुतीचे देखील काही शिंदे पक्षातील काही पदाधिकारी जे आहेत ते देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत। बॅनर सर्वच पक्षांचे या ठिकाणी पाहायला मिळत आहेत आणि कुठेतरी श्रेयवाद असलेला पाहायला मिळतोय। नाही, जे पक्ष आमच्या सोबत आहेत ते तर आमच्या परिवारासारखे आहेत। तर हा जो कार्यक्रम आहे हा पूर्ण परिवाराचा कार्यक्रम आहे। मग त्याच्यात शिंदे परिवाराची लोक असतील या अजितदादांची असतील या RPIची असतील या बाकी जी पक्ष आहेत हे ते पूर्ण फॅमिली आम्ही जी परिवार आहे ते मिळून याचं उद्घाटन जे काही केलं आहे कार्यक्रम, आणि त्यामध्ये कुठेच श्रेयाची लढाई नाही, हे फक्त विकासाचं राजकारण आहे। आणि आदरणीय आमचे जे मुख्यमंत्री देवेंद्रजी त्यांच्या मार्गदर्शनामध्ये हे जे सुरुवात झालेलं आहे ह्या ब्रिजचं जे महत्त्व आहे ते तुम्ही विक्रोळी भांडूप या घाटकोपरच्या लोकांना विचाराल तर तुम्हाला कळेल की अत्यंत महत्त्वपूर्ण होतं। नक्कीच आपण या ठिकाणी पाहतोय की सर्व पदाधिकारी जे आहेत सर्वच पक्षाचे पदाधिकारी जल्लोष करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। ठिकठिकाणी बॅनर जे आहेत ते बॅनर देखील असल्याचे आपल्याला पाहायला मिळालं। दुसरीकडे आपण पाहतोय की ठाकरे गटाचे देखील पदाधिकारी जे आहेत ते पदाधिकारी या ठिकाणी पोहोचल्याचं पाहायला मिळतंय। गेल्या 2010 पासून आम्ही या ठिकाणी पाठपुरावा करतोय असं त्यांचं म्हणणं आहे आणि सर्व घोषणाबाजी जी आहे ते करताना हे सर्व पदाधिकारी मिळत आहेत। 4 वाजता हा ब्रिज जो आहे तो ओपन करण्यात आलेला आहे आणि ओपन केल्यानंतर सर्वच पक्षांचं राजकारण जे आहे ते श्रेयवादाची लढाई या ठिकाणी पाहायला मिळते। मोठमोठे बॅनर जे आहेत ते देखील या ठिकाणी लावलेले आहेत। 2010 पासून पाठपुरावा खासदार करत होते अशा प्रकारचे बॅनर लावलेत, परंतु त्या ठिकाणी भाजपकडून देखील पेढे वाटप केलं जातं। यांचं कामच आहे पेढे वाटायचं, काम तर आम्हीच करणार, पेढे ते वाटणार आहे। आज या सत्तेमध्ये आल्यापासून या विभागात म्हणजे जे या महाराष्ट्रामध्ये अख्ख्या महाराष्ट्रामध्ये काँग्रेस महाविकास आघाडीची सत्ता होती, मुख्यमंत्री उद्धव साहेब होते, त्यांच्या काळामध्ये सर्व ओपनिंग झाले, नारळ फोडलेले आहेत। आणि हा श्रेयवादाचा नाहीये, हे बघा ना पाठपुरावा केलेला आहे। 2010 2012 2000 हे किती आपण मुंबई महानगरपासून MMA वाडीपासून म्हाडापर्यंत जे या विभागाचे खासदार संजय दिना पाटील 2010 पासून पाठपुरावा करत होते। कारण या ठिकाणी गोदरेज असतील, विक्रोळी कन्नमनगर टागोरनगर असेल रेल्वे पटरी करून क्रॉस येत होते आणि मोठ्या प्रमाणात आठवड्यामध्ये 2 आठवड्यामध्ये मृत्यू पडत होते, मोठमोठे ॲक्सिडेंट होतात। ते विश्वासात लक्षांचा खासदार साहेबांनी त्यावेळी तो लक्षात घेऊन रेल्वे मंत्री आता मुख्यमंत्री आहेत ना ममता बॅनर्जी त्यावेळीचे रेल्वे मिनिस्टर होते, त्यांच्या मागे पाठपुरावा करून मुंबई कमिशनर असतील, स्टेट गव्हर्नमेंटकडे असेल त्यांच्या पाठपुराव्याने हा आज ब्रिज झालेला आहे। आणि या विभागाचे आमदार सातत्याने सुनील भाऊ राऊत यांच्या देखील मोठ्या प्रमाणामध्ये हा ब्रिज बनवण्याचा हात आहे। हे श्रेय द्यायचं असेल ना फक्त या विभागाचे खासदार सन्माननीय संजय दिना पाटील आणि या विभागाचे आमदार सुनील भाऊ राऊत या दोघांना श्रेय देणार आहे। हे कारण
या ठिकाणी मोठमोठे ॲक्सिडेंट होणार होते, आता त्यांना ते होणार नाहीये. आणि विक्रोळी आणि ईस्ट आणि वेस्ट आणि ह्या टागोरनगर कन्नोमनगरना याचा खूप फायदा होतोय, जेणेकरून या ठिकाणी कुठे रेल्वे ओलांडून जाऊ शकत नाही, ब्रिजचा वापर करण्यात येईल. म्हणून मी तमाम विक्रोळीकरांच्या वतीने या खासदार संजय भाऊ जिना पाटील आणि आमदार सुनील भाऊ राऊत यांच्या वतीने विक्रोळीकरांना खूप खूप आभार आणि चांगली गिफ्ट दिलेली आहे. आमदार काही वेळातच आम्ही पोहोचण्याच्या अगोदर आमदार साहेबांनी ओपनिंग सुनील भाऊ राऊत करून गेलेले आहेत, त्याकरता आम्ही इथे या ठिकाणी उपस्थित आहेत. पेढे कुणाला पण वाटून द्या, पण ब्रिज तर सुनील भाऊ राऊतनीच बनवलाय ना, मग मी त्यांचा सत्कार करतो. आम्ही बीजेपीने काय केलं बोलते ना, एक कहावत है, पेड़ कोई भी लगाता है फल कोई भी खाता है, वो बात है. ब्रिज बनाया है सुनील भाऊ सुनील राउत ने, और इन लोग कर रहे रैली निकाल रहे बीजेपी, उसका कोई मायने नहीं है भाई. जिसने किया है, जिसने 10 साल काम किया है उसका नाम लिया करो. जिसने ढोल बजा रहे नगारे बजा रहे वो सिर्फ ढोल बजा रहे ही नाही. शिंदेचे पण बॅनर ठिकठिकाणी पाहायला मिळत आहेत, ठाकरेंचे पण आहेत आणि भाजपचे पण. अरे त्यांचे किती बॅनर लागू दे, किती काय करू दे, पण एकच वाट उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रयत्नाने आमचे जे कार्यकर्ते सगळे म्हणजे सुनील भाऊ संजय भाऊ हे सगळ्यांनी सहकार्य केलं. आणि एक महत्वाचं होतं की जेव्हा आमच्या लहान मुली मैत्रिणी आज फाटकामध्ये आत्मा त्यांचे गेलेले आहेत, ह्या एवढं बनवण्याच्या अगोदर त्यांचे आत्मा गेलेत, आज त्यांच्या आत्मांना आज शांती मिळाली. आज मुली कॉलेजला जायच्या फाटकामधून किंवा शाळेत मुलं जायची, पावसा पाण्याच्या मध्ये मेलगाड्या फास्ट चालायच्या, आज त्यांच्या मेलगाड्या ज्या चालायच्या त्यांच्या छत्र्या अडकायच्या, तरी त्यांचे पाय ओढत हात ओढत आज त्यांच्या आत्मांना शांती मिळाली. आज संजय राऊत सुनील भाऊंना त्यांचे आशीर्वाद मिळाले. किती पेढे वाटू, किती त्यांचं काही करू, आम्हाला काही फरक पडत नाही. झाड लगाते पेड़ फल किसको भी खाने दो. नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय की सर्वत्र या ठिकाणी श्रेयवादाची लढाई पाहायला जरी मिळत असली तरी गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही पाठपुरावा करत होतो आणि त्या पूल जो आहे तो आता सुरू झाल्याच्या भावना ज्या आहेत हे पदाधिकारी व्यक्त करताना पाहायला मिळतात. कॅमेरामॅन रोहन पवारसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.